बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री राजे जगताप लिखित कादंबरी आडुसा. प्रकरण 26. धनाजीनं पारूला झोपाळ्यावर बसवलं. तिच्या आवडीच्या जेवणाचा घास भरून हलके झोका दिला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 5 सवासणीसह प्रत्येकानं पारूला प्रेमाचा घास भरून झोका दिला. गोदाईने तिच्या तोंडावर मायेचा हात फिरून आलाबला घेतला. दोन्ही हातांची बोटं उलटी धरून कानाजवळ कडाकडा मोडली. सारा सोहळा डोळे भरून पाहणाऱ्या रंगरावाचं मन भरून आलं. पारूच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. खिशातून एक गुलाबी रंगाची पुडी काढली. 4 सोन्याच्या बांगड्या काढून पारूच्या हातावर ठेवल्या. अंजीनं वाट्यांचं ताट उचलून आणलं. पारू समोर धरलं. कोणत्याही एका वाटीवरची पुरी उचलण्यास सांगितलं. माना उंचावून बघणाऱ्यांचे डोळे उत्सुकतेने विस्फारले. पारूनं हात पुढे केला. ओठावर मधाळ हसू खेळवीत सगळ्यांकडे पाहिलं. मग मुकुंदाला म्हणाली, भावड्या, कोणती पुरी उचलू रे? अगं अख्खे कोणची बी उचलली तरी शेवटाला म्या मामाच. मुकुंदाच्या या बोलण्यानं हास्याचा फवारा फुटला. सगळ्यांनी उचल, लवकर लवकर उचल म्हणून गलका केला. कोपऱ्यात उभ्या असल्या धनाजीकडे पाहून तिने एक पुरी उचलली. पेडा पेडा म्हणून सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कडूस पडता पडता धनाजीने गाडी जुंपली. निरोप देण्यासाठी सगळे गाडीभोवती गोळा झाले. उजव्या हातानं पोट सांभाळीत पारू उसरीच्या दारात उभी होती. धनाजीला राहवलं नाही. तो गाडीतून उतरला. पारूकडे गेला. तिचा हात हातात घेतला. तोंडातून शब्दच फुटेना. पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहिला. शेवटी मन घट्ट करून तीच म्हणाली, या आता, माही काळजी करू नका. भाकर तुकडा येळेवर खावा. धनाजीनं बैलांचा कासरा ओढला. हात हलवून सगळ्यांनी निरोप दिला. गाडी पुढे पुढे जाऊ लागली. तसं धनाजीला एक अनाकलनीय रितेपण जाणवू लागलं. आपल्या छातीत काळजीच नाही असं वाटू लागलं. काहीतरी हरवलंय, काहीतरी विसरून आलोय असं वाटू लागलं. गाडी घरी पोहोचली तेव्हा गावात सगळीकडे सामसूम झाली होती. बैलांना गोठ्यात बांधून तो गोदाईला म्हणाला, आहे, म्या ह्यांना घरापोतं सोडून येतो. अरे नको, आम्ही जातो. यशवंत आहे ना? भीमाई म्हणाली. यशवंता सगळ्यांना घेऊन पुढे गेला. धनाजी घरात आला. गोदाई आणि रंगराव कपडे बदलीत होते. धनाजीची नजर घरभर भिरभिरली. सगळं घर भकास दिसत होतं. कपडे बदलून त्यानं चूल पेटवली. चहा करून आई बापाला दिला. स्वतःही अर्धा कप घेतला. जेवणाची इच्छा नव्हती. गोठ्यात चक्कर मारून आला आणि अंग टाकलं. संक्रांतीनं प्रत्येकाच्या हातावर तिळाचा गोडवा ठेवताना हळूच गारठ्याची चाहूल दाखवली होती. वावरात खरीपाच्या पिकांची काढणी करून पेरलेला गहू गुडघ्या एवढा झाला होता. हरभऱ्यानं ऐसपैस फतकल मारली होती. पहाटेच्या दवाच्या शिडकाव्यानं रानातला ओलावा टिकून होता. पारूनं लावलं आंब्याचं झाड आता कमरेला कवळी घालू लागलं होतं. शिवरात्रीच्या पहाटेला कोंबडा आरवला. डाव्या कुशीवर झोपल्या पारूनं कुस बदलली आणि पोटात काहीतरी चमकल्यासारखं जाणवलं. थोडा वेळ ती तशीच पडून होती आणि पुन्हा तेच झालं. अगं आई ग म्हणते कशी तरी उठून बसली. शेजारी झोपलेली पुतळाबाई ही उठली. अक्के, काय झालं ग? आहे, पोटात दुखतंय. हे एकदाच पुतळाबाई उठून तिच्याजवळ आली. पाठीवरून हात फिरवला. विचारलं, जास्ती दुखतंय काय? होय आई ग. पारू पुन्हा कळवळली. आतला पदर ओला झाल्याचं जाणवलं.
पहिलीट करणं असल्यानं तिला काही समजेना. घाबरून ती पुतळाबाईला म्हणाली, आहे आतला पदर वल्ला झालाय. हे ऐकलं आणि पुतळाबाई ताडकन उठली. ओसरीत झोपल्या श्रीपतरावांना जागा करीत म्हणाली, अव अव उठा उठा. काय ग, काय झालं? श्रीपतराव गडबडून म्हणाले, अव अक्कीच्या पोटात दुखायला लागलंय, बिगीन जावा आणि सुईनीला घेऊन या. एवढं बोलून ती आली तशी गडबडनं घरात गेली. पारूच्या पाठीवरून हात फिरवी तिला धीर देऊ लागली. अक्के घाबरू नकोस, तुझ्या बापाला सुईनीला आणाय पाठवलंय. ती आली म्हणजे घटकाभरात मोकळी होशील. पारूचा पदर जास्तच ओला झाला. पुतळाबाईनं पारूचं अंथरूण पांघरून आवरून ठेवलं. चुलीवर पाणी तापायला ठेवून सुईनीची वाट पाहू लागली. पारूच्या पोटातील कळा येणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर वाढल्यानं ती जास्तच कळवळू लागली. दारात वाहनांची चाहूल लागली. पुतळाबाई गडबडनं बाहेर गेली. सुईनीला आत घेऊन दाराला कडी घातली. बाहेर श्रीपतराव धडधडत्या काळजाने एरझाऱ्या घालू लागले. कवापासून दुखायला लागलंय? सुईनीनं विचारलं. मालक तुमच्याकडे आलं त्याच्या अगोदर थोडा येळ, पुतळाबाई चिंतित स्वरात म्हणाली. पुतळे काय बी काळजी करू नकोस. तुझा जशी घटकाभरात मोकळी होईल फतीस तशीच पारू बी मोकळी होईल. पाणी गरम करायला ठेवलंय ना? पारूच्या पोटावरून हात फिरवीत सुईनीनं दिलासा दिला. होय, तुमच्या हाताला देवानं लय गुण दिलाय बघा. किती बी अडलेली बाई असली तरी बी. ऐक, पारू पुन्हा कळवळली. पुतळे पाणी आण. सुईनीची आज्ञा म्हणून पुतळाबाई झटक्यात उठली. ओसरीत एरझाऱ्या घालणारे श्रीपतराव अधिकच अस्वस्थ झाले. ओसरीतून ओट्यावर आले. उगवतीच्या आभाळाला लाल किनार दिसू लागली. झाडावरच्या चिमण्यांचा चिवचिवाट वाढता वाढता कमी झाला. बाजेवर झोपला मुकुंदा उठून बसला. ओट्यावर एरझारा घालणाऱ्या बापाला पाहून बुचकळ्यात पडला. उगवतीची लाल किनार नजरेआड गेली. मोर पिसारा फुलवीत सूर्यकिरणे डोकावली आणि ओसरीत एरझारा घालणाऱ्या श्रीपतरावांची पावलं अडखळली. घरातून एक नाजूक आवाज कानी पडला. सारा जीव कानात एकवटला. काळजाची धडधड वाढली. दार उघडण्यासाठी अधीरतेने उचललेला हात हवेतच स्थिरावला. दार उघडलं. समोर पुतळाबाई तोंडावर लाख मुलांचं हसू घेऊन उभी होती. तिला काही विचारण्याचं बोलण्याचं भानही त्यांना राहिलं नाही. त्यांच्या हातावर साखर ठेवीत म्हणाल्या, बाळ राजा आलं, तुम्ही आजा झाल्यात. एवढं सांगून पुतळाबाईने दार बंद केलं. क्षणभर अवाक् झाले श्रीपतराव भानावर आले. हातातल्या साखरेकडं आनंदानं पाहिलं. बाजेवर बसल्या मुकुंदाला हाक मारली. मुकुंदा, ये मुकुंदा, अरे इकडे ये पाठदिशी. श्रीपतरावांची हाक ऐकून मुकुंदा उठला. तो पुढे येईपर्यंत श्रीपतराव तडातडा ओटा उतरून खाली गेले. हातातील साखरेचे 4 दाणे त्याच्या हातावर ठेवले. भावड्या घे तोंड गोड कर. अरे तू मामा झालायस. पाठदिशी तोंडावर पाणी मार. मूठभर साखर घे आणि सायकल घेऊन जाय आणि पाहुण्याला बाळ राजा झाल्याचं सांगून ये. हे आणि ऐक, बाळ बालतीन दोघं बी सुखरूप आहेत म्हणावं. श्रीपतराव ओसरीत पुन्हा एरझारा घालू लागले. तेवढ्यात दरवाजा पुन्हा उघडला. अव आतमध्ये या, पुतळाबाई हसत हसत म्हणाल्या आणि दुपट्यात गुंडाळलेल्या बाळाला श्रीपतरावांच्या हाती दिलं. फुलासारखा कोमल लाल चुटूक ओठाचा, दाट काळ्या केसांचा तो दिव्य देवत्वाचा अंश बघून त्यांचं अंग शहारलं. डोळ्याच्या कडा आनंदाने ओलावल्या. त्याला पुतळाबाईकडे परत दिलं. दोघांनीही एकमेकांकडे मूकपणे पाहिलं, पाहतच राहिले. मुकुंदाची सायकल मोरवाडला पोहोचली तेव्हा दिस कासराबरोबर आला होता. त्यानं ओट्या खालूनच सायकलची घंटा वाजवली.
घंटीचा आवाज ऐकून धनाजी बाहेर आला. मुकुंदाला बघून चरकला. सकाळी सकाळी का आला असावा असा विचार करू लागला. तोपर्यंत मुकुंदा ओटा चढून वर आलाही. का रे मुकुंदा, सकाळी सकाळी? मुकुंदाने खिशातून पुडी काढली. साखर काढून धनाजीच्या हातावर ठेवीत म्हणाला, दाजी तोंड गोड करा, म्या मामा झालोय, बाळराजा आल्यात. हातातील साखर तोंडात टाकून धनाजी घरात पळाला. आहे दादा, लवकर बाहेर या. त्याचा आवाज ऐकून दोघेही लगबगीने बाहेर आले. मुकुंदाला बघितलं. आहे तू आजी झालीस म्हणत धनाजीनं तिला मिठी मारली. रंगरावांना कवटाळलं. मुकुंदाला बसायला सांगून गोदाई आत गेली. देवापुढं दिवा लावून साखर ठेवली. मनोमन हात जोडले. मुकुंदाला चहा पाणी करून वाटं लावलं. 1.25 महिन्यानंतर सुवेर संपल्यावर बाळ बाळतीनीला आणून सोडायला सांगितलं. बघता बघता धनाजीला मुलगा झाल्याची बातमी गावभर पसरली. गावातनं एक एक माणूस जमेल तसं येऊन भेटून गेलं. भेटायला येणारा प्रत्येक जण पेढ्याची मागणी करू लागला. 1.25 महिन्यानंतर सगळ्यांचं तोंड गोड करू असं सांगून हातावर साखर ठेवली. पारुला बाळंत होऊन 15 दिवस झाले. धनाजी रात्रंदिवस तिच्या आणि बाळाच्या आठवणीत घालवित होता. घरात, ओसरीत आणि ओट्यावर त्याला दोघांचा भास होऊ लागला. रानात भिरभिरणाऱ्या भन्नाट वाऱ्यावर मन स्वार होऊन सासरूवाडीच्या वाटेनं पळू लागायचं. वाटायचं जाऊन एकदा तरी भेटून यावं. बाळाला हातात घेऊन मन भरून पाहावं. त्याच्या मऊशार गालावर ओठ टेकवून मुखे घ्यावेत. नानाविध विचार आणि स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या धनाजीला कधी झोप लागली त्याचं त्यालाही समजलं नव्हतं. धनुभाऊ, अहो धनुभाऊ, अहो उठा. यशवंतानं दार ठोठावलं. आवाजानं गोदाई उठली. धनाजीच्या खोलीत जाऊन त्याला उठवलं. धनु, अरे उठ, कोण आले पाय तरी? मला यशवंतावाने आवाज येतोय. यशवंता? हा, आणि ह्या वक्ताला? धनाजीच्या काळजीची धडधड वाढली. झटक्यात बाहेर येऊन त्यानं दार उघडलं. समोर खरंच यशवंता उभा होता. तोही घाबरला दिसत होता. त्याला त्या अवस्थेत बघून धनाजी अधिकच घाबरला. अरे काय झालं? एवढा काहून घाबरलाय? भाऊ, अहो घटनाच तशी घडली आहे म्हणा. अरे बाबा, काय ते पाठ दिशी सांग. गोदाईच्या मागं उभे असलेले रंगराव कापरे आवाजात म्हणाले. काका, मुरल्याचा खून झालाय. यशवंता घाबऱ्या घुबऱ्या आवाजात उतरला. अरे खरं का काय? अरे कुठं घडली घटना ही? धनाजीनं काळजीनं विचारलं. आणि भाऊ, पुढची बातमी अजून ज्यादा वाईट आहे. अरे काय असेल ते एक डाव सांगून मोकळा होय की, उगा जीव जायची पाळी आली. गोदाई डोळे पुशीत म्हणाली. मावशे, अगं मुरल्याच्या संग सुमीचा बी खून झालाय. सुमी? यशवंता, अरे काय बोलतोस का आहे? म्हणून गोदाई ऊर बडवीत रडू लागली. रडता रडता डोकं धरून जागीच बसली. तिला भोवळ आली आणि बसल्या जागी आडवी झाली ती. धनाजी पाणी आणण्यासाठी घरात पळाला. यशवंताने रंगराव हवालदिल झाले. रंगराव धोतराच्या सोग्यानं वारा घालता घालता गोदाईला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तिची दातखीळ बसली होती. धनाजीनं तांब्यातलं पाणी हातावर घेऊन तिच्या तोंडावर सपकारे मारले. तिनं अर्धवट डोळे उघडले. धनुभाऊ, तिची दातखीळ बसली आहे, उलातनं आण लवकर. धनाजी पुन्हा आत पळाला. उलातनं घेऊन आला. गोदाईच्या तोंडात घालून तोंड उघडलं. तिला उठवून बसवलं. 2 घोट पाणी पाजलं. आई, आई सांभाळ चौताला. यशवंता, घटना घडल्याची बातमी पक्की आहे ना? धनाजीनं विचारलं.
पक्की म्हणजे 16 आणे. अव आताशी झुंजूमुंजू झाली आहे. रामाच्या पहाऱ्यात म्या लबाड नाही बोलत. आईच्यानं सांगतो. पर घटना घडली आहे कुठं आणि तुला कशी समजली? अव पोलीस आल्यात गावात. बंडू मामाला घेऊन देवळाजवळ आहेत समधी. बंडू मामाला? धनाजीनं अवाक होऊन विचारलं. वय, वड्याच्या वरच्या अंगाला काल 3ऱ्या पहाराला घटना घडली आहे. धनाजी विचारेल तसं यशवंता सांगत होता. अरे पर बंडू मामा? धनुभाऊ, सुमीला मुरल्यापासून दिस गेलत. गरवार होती म्हण. बंडू मामाला हे समजलं आणि त्यानं दोघांचा बी मुर्दा पाडला. यशवंतानं उरलं सुरलं सांगून टाकलं. दारला कडी घालून चौघेही देवळाकडे पळाले. देवळापुढच्या पारावर बंडू मामा पोलिसांच्या कोंडाळ्यात बसला होता. पोलिसांनी त्याला काढण्या घालून जायबंदी केलं होतं. गोदाईनं पाहिलं आणि ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. पोलिसांनी तिला धरून बाजूला केलं तेव्हा बंडू मामा म्हणाले, आके, रडून काय बी उपयोग नाही. अवधसानं तोंड काळं केलं. मुरल्या ना कबूल गेला. मग दोघांचा बी मुर्दा पाडला. मला फाशी झाली तरी मी घाबरत नाही. पंचांनी दोन्ही प्रेतांचा पंचनामा करून साक्षीदार म्हणून 5 पंचांपैकी कुणाचा अंगठा तर कुणाची सही घेतली. दोन्ही प्रेत उचलून गाडीत घातली. बंडू मामाला जीपमध्ये बसवलं. दोन्ही गाड्या पुढील कारवाईसाठी रवाना झाल्या. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली. धरणगाव निवासी बंडू पाटील यांनी त्यांची मुलगी सुमन हिचा मोरवाडीच्या शिवारातील ओढ्याजवळ खून केला. त्याच गावात आपल्या आत्याकडे सदर तरुणी 6-7 महिन्यापूर्वी 4-8 दिवस राहण्यासाठी आली होती. त्याच गावातील मुरलीधर बरोबर संबंधित तरुणीचे अनैतिक संबंध होते. त्यातून ही तरुणी गरोदर होती, परंतु मुरलीधरने हे संबंध नाकारल्याने मुलीच्या वडिलांनी दोघांचाही खून केला. आरोपीने ही बाब स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून सांगितले असून आरोपी पोलीस कोठडीत आहे. सदर प्रकरणी पोलीस यंत्रणा सविस्तर तपास करीत आहेत. धनाजीच्या दाराशी आलेल्या सुखाला पुन्हा गालबोट लागलं. संपूर्ण गावात अवकळा पसरली. कुणी भीमाईची म्हातारपणाची काठी गेल्यानं हळहळत होतं, तर कुणी मुरल्याच्या खोडील स्वभावाला हाच उतारा होता म्हणून शिव्या शाफी देत होते. दुपारच्या सुमारात दोन्ही प्रेत घेऊन पोलिसांची गाडी आली. बंडू मामानं सुमीचं प्रेत स्वीकारण्यास नकार दिल्याने गावकऱ्यांनी दोन्ही प्रेतांचे अंत्यविधी एकत्रच उरकले. मुलगा गेला म्हणून भीमाईनं तर भाची गेल्यामुळे गोदाईनं अंथरून धरलं. धनाजी आणि यशवंतानं पुढाकार घेऊन दोघांचंही 10वं 12वं घातलं. 2 जीव काळाच्या पोटात गडप झाले. अचानक बसल्या धक्क्यातून गोदाई कशी तरी सावरली. अधूनमधून सुमीच्या आठवणीनं डोळ्यात पाणी यायचं. भावाच्या संसाराची विनाकारण झालेली धुलदाण आठवून कष्टी व्हायची ती. पारूला बाळंत होऊन 1.25 महिने उलटून गेला होता. धनाजीनं धीर एकवटून गोदाईला विचारलं, आहे, घडायचं होतं ते घडून गेलं. आता काय बी केलं तरी गेल्याला जीव परत येत नसतो. तो म्हणत असत तर पारूला आणि बाळाला घेऊन येतो. गोदाईनं मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. डोळ्याला पदर लावीत म्हणाली, जाय, घेऊन ये. निदान त्याच्याकडे पाहून तरी सुमीचा इसर पडल. दुसऱ्या दिवशी सकाळी धनाजीने गाडी जुंपली. जड मनानं बैलांचा कासरा ओढला. दिवे लागणीच्या वेळेला धनाजीची गाडी दारात थांबली. ओट्यावर बसली गोदाई पटकन उठून घरात गेली. तांब्याभर पाणी आणि भाकर घेऊन आली. बाळ बालतीनीच्या अंगावर ओवाळून टाकलं. गोठ्यातून गाय आणि वासराच्या हंबरण्याचा आवाज आला. बाळाला गोदाईकडे देऊन पारू गोठ्यात गेली. गाय वासराच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. परत आली. हातपाय धुवून देवाला हात जोडले. सासू सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं. गोदाई नातवाला मांडीवर घेऊन खेळवीत होती. पारू स्वयंपाकाला लागली. चुलीतला जाळ तिला पाहून थया थया नाचू लागला. स्वयंपाक करता करता पान्हा फुटला. थेंबा थेंबानं झिरपणारं मातृत्व चोळी भिसवू लागलं.
तिनं बाहेर येऊन पाहिलं. तिचं पिल्लू गोदाईच्या मांडीवर शांत झोपलं होतं. जेवणं झाली. पारूनं पसारा आवरला. छातीशी धरून बाळाला घेऊन पारू खोलीत आली. धनाजी लोळत पडला होता. सरका तिकडं, आम्हाला जागा द्या, नाहीतर तुम्ही इकडल्या अंगाला झोपा. म्या पल्याड भिंतीकडे झोपते. धनाजीनं उठून तिला जागा दिली. बाळाला खाली ठेवून ती पलीकडे गेली. धनाजी आणि तिच्यामध्ये बाळ खेळू लागला. ती कुशीवर वळली. पदर बाजूला करून चोळीची गाठ सोडली. आनंदानं गच्च भरलेलं मातृत्व मोकळं झालं. सनाग्रातून एक धार फुटली. बाळाच्या तोंडावर पडली. त्यानं आपल्या इवल्याशा हातांच्या मुठी चटकन तोंडावर घेतल्या. पारूनं त्याला कुशीत ओढलं. इवलंसं तोंड चुटू चुटू करू लागलं. दुसऱ्या बाजूनं थेंब थेंब दूध पाजरू लागलं. पारूनं ते पदराखाली दाबून धरलं. पारूकडे एकटक पाहणाऱ्या धनाजीकडे पाहून ती मधाळ हसली. कारण चिमणीचा फुललेला संसार, काजव्याचं अद्भुत दिव्यत्व पाहण्यासाठी देवाचा अंश तिच्या कुशीत आडुशाला आला होता. धन्यवाद. आज इथे लेखक राजेश जगताप लिखित आडोसा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.